नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शेठ माणूस क्रिएशन. तर आपण घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक कडक असेल व्हिडिओ. तर हा व्हिडिओ आपण कडक कन्सेप्टमध्ये व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे. यामध्ये आपण शेक प्लस स्क्विझिक वगैरे असे खूप सारे इफेक्ट यूज केलेले आहे. तर तुम्ही देखील असा एक करू शकता, तो देखील तुमच्या फोनमध्ये. पण तो स्टेटस क्रिएट करायला तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे, कारण हे जे मटेरियल असतं त्याचं व्हिडिओचं, त्याला आपण पासवर्ड टाकलेला आहे. त्याचबरोबर ही व्हिडिओ एडिटिंग आहे ती एकदम खूप सोपी आहे, पण ही व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागतो, कारण ह्यात आपण काही अशा ट्रिक्स यूज करतो, त्याने आपली व्हिडिओ एडिटिंग खूप सोप्या पद्धतीने लवकर होत असते. ओके मित्रांनो, तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओचं ओपन करायचं आणि ते एक लाईकचं बटन दिसतं, तुम्हाला लाईक करून टाकायचं आहे. आणि ते एक सबस्क्राईबचं बटन आहे, त्या सबस्क्राईबवरती क्लिक करायचं आहे आणि एक तिथे घंटी येईल, त्याला ऑल करून टाकायचं आहे. तर ऑल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तर डिस्क्रिप्शन जे आहे आपली त्याला ओपन करून घ्यायचं आहे. आणि ओपन करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे ऑल मटेरियल डाउनलोड लिंक. तर इथून तुम्ही जे मटेरियल आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर हे मटेरियल तुम्ही इथून डाउनलोड करून घेतल्यानंतर त्या मटेरियलला एक म्हणजे जी फाईल एक पासवर्ड असणार, तो पासवर्ड ह्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर तो पासवर्ड तुम्हाला पहिल्या 7 मिनिटातच मिळून जाईल. तर लगेच तुम्ही पाहू शकता पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्ही मटेरियल जे आहे ते आपण एक्स्ट्रॅक्ट करून घेऊ शकता. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला हे मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर इथे तुम्हाला लिंक भेटेल, तिथून तुम्ही ते व्हिडिओ बघून डाउनलोड करू शकता. तर तुम्ही पाहू शकता एक शेक इफेक्ट प्रीसेट लिंक आहे, ती देखील तुम्हाला इथे मिळालेली आहे. व बीट मार्क आहे ती देखील इथे दिलेली आहे. तर तुम्ही याच्यावरती क्लिक करून सिम्पली लाईट मोशन ॲप आहे तिथे ह्या लिंकला इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. तर इम्पोर्ट केल्यानंतर आता आपण आधी सर्वात पहिले ह्या व्हिडिओचा डेमो बघून घेऊया. शिस्तीत राब्या त्या उडू नको जादा, मी अंगार भंगार नाही र. शिस्तीत राब्या ओके मित्रांनो, तर ही व्हिडिओ एडिटिंग आहे ती करायला तुम्हाला अलाइट मोशन ॲपची गरज पडणार आहे. तर तुमच्याकडे जर अलाइट मोशन ॲप नसेल तर सिम्पली ते आपल्या टेलिग्राम चॅनलला पिन करून ठेवलेलं आहे, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला जर पाहिजे असेल तर ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल. तर स्टार्टिंगला आपल्याला एक शेक इफेक्ट आणि जी बीटमार्क प्रोजेक्ट लिंक आहे आपली ती सिम्पली ॲड करून घ्यायची आहे. ॲड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता जी बीटमार्क प्रोजेक्ट आहे आपला तो सिम्पली ओपन करून घ्यायचा आहे. आणि ओपन केल्यानंतर सिम्पली प्लसवर टच करून इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे. आपलं मटेरियल जिथे तिथं जायचं आहे. तुम्हाला एक मी हा व्हिडिओ क्लिप दिलेला आहे, ती व्हिडिओ क्लिप आहे ती सिम्पली आपल्याला 13.1 पर्यंत म्हणजे आपली बीट 6वी बीटपर्यंत तिला लॉंग करून घ्यायचं आहे, तिथेच त्याला कट करून द्यायचं आहे. तर एवढं केल्यानंतर आपल्याला सिम्पली स्टार्टिंगला यायचं, प्लसवरती टच करायचं, इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे. आणि आपलं जे मटेरियल आहे ते तुम्हाला एक PNG भेटेल, ही अशी PNG भेटेल, ती सिम्पली ॲड करायची आणि पहिली जी बीट आहे तिथपर्यंत त्याला लॉंग करून द्यायचं आहे. तर ओके. आणि ही जी आत्ता आपण ॲड केलेला इफेक्ट होता त्याला तुम्ही तुमच्या साईजनुसार लहान मोठं करू शकता. ह्या PNG देखील तुमच्या ॲडजस्टनुसार तुम्ही लहान मोठं करून घ्यायचं आहे. तर आपल्या इथे जे डायलॉग आहे तो ऐकून घ्यायचा आहे. तर पहिला डायलॉग आहे, उजेड पाडीन कानाखाली काढील. तर ही इथे यायचं आहे म्हणजे 1.28ला म्हणजे पहिल्या बीटला यायचं आहे. प्लसवरती टच करून इमेज व्हिडिओवर जायचं आहे. आपलं मटेरियल आहे तिथं जाऊन तुम्हाला उजेड पाडील कानाखाली काढील ही PNG सिम्पली ॲड करून द्यायची. ॲड करून दिल्यानंतर त्याला दुसरी बीट आहे तिथपर्यंत त्याला लॉंग करून घ्यायची. मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन तुमच्या ॲडजस्टनुसार तुम्ही याला ठेवू शकता. तर ओके, मी या पद्धतीने एवढ्याशी साईज ठेवलेली आहे. तर नंतर आपली जी दुसरी बीट आहे तिथे यायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला जे आता सॉन्ग आहे ते ऐकायचं आहे. तर ओके, इथं देखील म्हणजे 4.7 पर्यंत ही PNG आहे स्टार्टिंगची, ती आपल्याला लॉंग करून घ्यायची आहे इथपर्यंत. तर नंतर आपल्याला 4.7ला म्हणजे तिसऱ्या बीटला यायचं आहे. आणि ते 4.7ला आल्यावर प्लसवरती टच करून इमेज व्हिडिओवर जायचं आहे. आणि तिथे ते डायलॉग ऐकायला भेटेल आपल्याला, बोलायची टाप तुझी काय र. तर ही सिम्पली PNG ॲड करून द्यायची. आणि ही PNG आपल्याला बरोबर 6.27 म्हणजे आपली जी बीट क्रमांक 4 आहे तिथपर्यंत लॉंग करून घ्यायचं आहे. आणि ही केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं संगीत आहे म्हणजे 6.27ला म्युझिक असतं आपलं. तर 6.27ला म्युझिक असतं म्हणजे आपलं सिम्पली प्लसवरती टच करून इमेज व्हिडिओवर जायचं आहे. आपलं मटेरियल जिथे आहे तिथं जायचं आहे. तुम्हाला ही PNG परत एकदा ॲड करून द्यायची. ॲड केल्यानंतर सिम्पली याच्यावरती क्लिक करून तुमच्या ॲडिशननुसार तुम्हाला लहान मोठं करून द्यायचं आहे.
तर एवढं केल्यानंतर ही जी पेंज होती बोलायची टापची काय रे, ह्या पेंजला आपण मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन आपली साईजनुसार आपण ठेवू शकतो याला. ओके, तुम्ही पाहू शकता बरोबर एवढं बसलेलं आहे. तर एकदा आपल्याला तर ह्या पुढची जी आपल्याला बीट आहे म्हणजे 8.8 तिथपर्यंत तिथे यायचं आहे. प्लसवरती टच करून इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे. आपलं मटेरियल जिथे आहे तिथंच जायचं आहे. तिथं शिस्तीत राहा बेट्या, उडू नको जादा. ही पी एन जी ॲड करून द्यायची आणि बरोबर 13.1 पर्यंत ही पी एन जीला लाँग करून द्यायचं आहे. आणि पी एन जीवरती क्लिक करून आपलं मूव अँड ट्रान्सफरमध्ये क्लिक करून याला तुमच्या ॲडजस्टनुसार तुम्ही लहान मोठं करू शकता. तर मी या पी एन जीला एवढंच ठेवत आहे. तर एवढं ठेवल्यानंतर आपल्याला सिम्पली 13.1 म्हणजे आपली बीट आहे तिथे यायचे. प्लसवरती टच करून इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे. आपलं जे मटेरियल आहे तिथं तुम्ही पाहू शकता. मी अंगार भांगार नाही रे, ही पी एन जी ॲड करून आपल्याला ती पी एन जी आहे ती सिम्पली तरी आपल्याला 11.1 पर्यंत जी बी टेक द्यायची आहे आपल्याला आणि तिथंच ही पी एन जी आहे ती तिथेच डिलीट करून टाकायची आहे म्हणजे ती कट करून टाकायची आहे. आता अंगार भांगारची पी एन जी ॲड केलेली आपण ती पी एन जीला आपल्याला लॉंग करून 13.1 पर्यंत द्यायचं आहे आणि 11.1 पासून त्या पी एन जी सुरुवात करायची आहे. आणि मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या ॲडिशननुसार त्या पी एन जीला लावू शकता. ओके, एवढं झाल्यानंतर आपल्याला 13.1 लिहायचं आहे. प्लसवरती टच करून इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे. आपलं जे मटेरियल आहे ते तुम्हाला एक काही अशा प्रकारच्या ॲटिट्यूडवाल्या इमेजेस भेटतील. तर याच्या जागी तुमचं जे मॉडेल असेल ती इमेज ॲड करायची आहे आणि ॲड केल्यानंतर सिम्पली या फोटोवरती क्लिक करायचं आहे. 3 डॉटवरती टच करून फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे ऑल जे इमेजेस आहेत ते आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत. तर याच्या जागी तुमचं जे मॉडेल असेल त्या मॉडेलचे इमेजेस तुम्हाला ॲड करून द्यायचे आहेत. तर मी ज्या ऑल इमेजेस आहेत ते पहिल्यांदा ॲड करून घेतो. ओके, मी जे निम्मे फोटो होते ते ॲड केलेले आहेत. आता याच्या पुढचे जे फोटो आहेत ते देखील ॲड करून घ्यायचे आहेत. तर हे फोटोज ॲड करायचे आहेत आपल्याला पटापट. तर ओके, मी फोटो पहिल्यांदा ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो मी. तर ओके, हा व्हिडिओ बरोबर 30 सेकंदचा झालेला आहे. तुम्ही पाहू शकता आपण ऑल इमेजेस ॲड केलेले आहेत. तर ओके, एवढं कंप्लीट झालेलं आहे. नंतर आपल्याला सिम्पली इथं स्टार्टिंगला प्लसवरती टच करून प्लसवरती टच करून इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे. आपलं जे मटेरियल आहे तिथे जायचं आहे आपल्याला आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक सिम्पली फायरवाला इफेक्ट भेटेल, तो सिम्पली ॲड करून द्यायचा आहे. ॲड करून दिल्यानंतर त्याला फिल स्क्रीन करायचं आहे. नंतर ब्लेंडिंगवर जाऊन लाईटवर जाऊन स्क्रीन करायचं आहे. नंतर एकदम आपली जी लास्ट वेट आहे तिथे जायचं आणि त्या व्हिडिओला तिथेच कट करून द्यायचं आहे. तर एवढं केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की काही आपले फोटो आहे त्यांना फिल स्क्रीन करायचं राहिले, त्यांना देखील आपण फिल स्क्रीन करून द्यायचं आहे. ओके, एवढं कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे आपली पहिली म्हणजे जो आपला पहिला फोटो ॲड झाला आहे तिथे यायचं आपल्याला सिम्पली प्लसवर टच करून इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे. आपलं जे मटेरियल आहे तिथे तुम्हाला एक शॅडो भेटेल ब्लॅक कलरची, ती शॅडो तुम्हाला ॲड करून द्यायची आहे. ओके, तर ही शॅडो आहे ती. तर ही शॅडो ॲड करून द्यायची नंतर लास्टला जायचं आहे आणि तिला तिथंच लॉंग करून द्यायचं आहे. आणि मूव अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन तिला तुमच्या ॲडजस्टनुसार तुम्ही अशा प्रकारे काय सेट करून देऊ शकता. ओके, तर एवढं सेट करून झालेलं आहे आपलं. नंतर आपल्याला सिम्पली इथं बरोबर पी एन जी म्हणजे जेव्हा आपले फोटो येतात तिथं जायचं आहे. प्लसवर टच करून इमेज आणि व्हिडिओवर जायचं आहे. आपलं मटेरियल जिथे आहे तिथे तुम्हाला एक ही पी एन जी आहे ती भेटेल, तर ती सिम्पली ॲड करून लास्टपर्यंत जायचं आहे. आणि हे पी एन जीला तुमच्या ॲडजस्टनुसार तुम्ही लहान करू शकता. आणि मी ते बरोबर मोदोमध्ये ॲड करत आहे. याच्या जागी तुम्हाला जिथे ॲड करायचे तिथे तुम्ही ॲड करू शकता. तर ओके, तर एवढं कंप्लीट झालेलं आहे. नंतर तुम्ही सिम्पली बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला जो शेक इफेक्ट आहे तिथलं जो पहिला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्ट्सवर जाऊन 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचे आहे. नंतर तुम्ही सिम्पली बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं जी पहिली पेज होती आपली त्या पहिल्या पेजवरती क्लिक करायचं आहे आणि इफेक्ट्सवर जाऊन 3 डॉटवर जाऊन पेस्ट इफेक्ट करायचा आहे. ही प्रोसेस जी आहे ती आपल्याला आपले फोटो म्हणजे इमेजेस आहेत त्या इमेजेसला करायची आहे. ओके, तर ही प्रोसेस आहे ती ऑल इमेजेसला मी करून दिलेली आहे. स्टार्टिंगचे जे म्हणजे पी एन जीचे ऑल इमेजेस आहेत त्यांनाच करायचे आहे. आपल्याला जे फोटो आहे ते आपल्या मॉडेलचे पुढे त्या फोटोजला हा इफेक्ट द्यायचा नाही आहे. नंतर इथून एवढं झाल्यानंतर सिम्पली बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं जो दुसरा शेक इफेक्ट आहे त्यावरती म्हणजे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवर जायचं आहे, 3 डॉट जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचे आहे. कॉपी इफेक्ट्स केल्यानंतर तुम्ही सिम्पली बॅक यायचं आणि आपला जो प्रोजेक्ट चालू होता तिथं जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या जे इमेजेस आहेत मॉडेलच्या त्या इमेजेसला हा इफेक्ट 1 बाय 1 देऊन द्यायचा आहे. ओके, तो इफेक्ट अशा प्रकारे द्यायचा आहे आपल्याला.
तर ऑल फोटोजला म्हणजे हा इफेक्ट मी देऊन देतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो मी. ओके, तर ऑल फोटोज आहेत त्यांना आपण हा इफेक्ट दिलेला आहे. तर मी सर्वात पहिले जी पहिला फोटो होता तिथं जायचं आपल्याला, सिम्पली प्लसवरती टच करून तुम्हाला आवडेल तो जे शेप आहे तो शेप सिलेक्ट करायचा आहे. नंतर याला कलरच्या ऑप्शनवरती जाऊन इथं कलर पॅडचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि कलर जो आहे त्याचा फुल रेड करून द्यायचा आहे. फुल रेड केल्यानंतर सिम्पली राईटच्या ऑप्शनवरती क्लिक करून लास्टला यायचं आहे, त्यावरती कलरवरती क्लिक करायचं आहे आणि त्याला शेवटपर्यंत खेचून घ्यायचं आहे. नंतर ब्लेंडिंगवर जाऊन डार्कवर जाऊन मल्टिप्लाय हा इफेक्ट द्यायचा आहे. ओके, मल्टिप्लाय हा इफेक्ट दिल्यानंतर आपल्याला सिम्पली या कलरवरती टच करून इफेक्ट्सवर जायचे, ॲड इफेक्टवर जायचे, ओपेसिटी आणि विजिबिलिटीवर जायचे, ब्लिंकच्या ऑप्शनवरती टच करून स्टँडर्ड सेटिंगवर जायचे आणि जी फ्रिक्वेन्सी आहे ती मी पूर्ण ऑल 16पर्यंत करून ठेवत आहे. तुम्हाला आवडेल ती तुम्ही फ्रिक्वेन्सी इथे ठेवू शकता. ओके, तर व्हिडिओ इथं आपला कंप्लीट झाला आहे. ते तुमचा फक्त लोगो ॲड करण्यासाठी सिम्पली प्लसवरती टच करून इमेज व्हिडिओवर जायचं आहे आणि तुमचा लोगो ॲड करून द्यायचा आहे. नंतर व्हिडिओला एक्सपोर्ट करण्यासाठी सिम्पली इथं वरती ॲरोच्या ऑप्शनवरती टच करून एक्सपोर्ट करून द्यायचा आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर तुम्हाला नक्की पासवर्ड भेटला असेल. चला, तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण लवकरच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.